वेलकम स्टुडंट्स. एक्सरसाइज 3.2 आपण लास्ट पिरियडमध्ये पाहिला होता. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपला करून झालेला आहे आणि हा क्वेश्चन आणि याच्यातला सगळा जो पार्ट आहे तो अलाइड अँगल्सशी रिलेटेड आहे, ज्यासाठी मी तुम्हाला काय लक्षात ठेवायला सांगितलं बघा. तुम्हाला साइन किंवा कॉसच्या समोर जो काही अँगल दिला असेल तो 90च्या म्हणजे π/2च्या 90च्या इव्हन मल्टिपल किंवा ऑड मल्टिपल मध्ये आपल्याला तो स्प्लिट करून घ्यायचा असतो. जर का 90च्या समोर साइन कॉस टॅनच्या समोर जो काय तुमचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे समोर 90चं समजा ऑड मल्टिपल असेल आणि प्लस किंवा मायनस थिटा काही असेल, जर 90चं ऑड मल्टिपल असेल तर साइनचा कॉस, कॉसचा साइन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कोसेक, कोसेकचा सेक असे चेंजेस करायचे. त्यानंतर समोरचा थिटा लिहायचा आणि क्वाड्रंट नुसार साइन ठरवायचं. त्यासाठी ऑल साइन टॅन कॉस हे आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पुढचा पार्ट. समजा तुम्ही स्प्लिट केलेला अँगल तो 90चं इव्हन मल्टिपल असेल आणि समोर प्लस किंवा मायनस थिटा असेल तर साइन रिमेन्स साइन, कॉस रिमेन्स कॉस, टॅन रिमेन्स टॅन, कॉट रिमेन्स कॉट, सेक रिमेन्स सेक, कोसेक रिमेन्स कोसेक. त्यात कसलाही बदल होत नाही. पुन्हा समोरचा थिटा लिहायचा आणि मग क्वाड्रंट नुसार साइन ठरवायचं. आता जेव्हा हे नंबर्स मध्ये सगळं होतं म्हणजे 90, 180, 270, 360 तेव्हा तुम्हाला ते खूप सोपं वाटतं. आता हेही लक्षात ठेवायचं आपल्याला बघा की पाय किंवा π/2 मध्ये तर बघा π/2 हे 90चं फर्स्ट मल्टिपल आहे. हवं तर लिहून ठेवा बघतो हे ऑड मल्टिपल्स आहेत बघा सगळे ऑड. π/2 हे 90चं फर्स्ट मल्टिपल आहे. त्यानंतर 3π/2 हे π/2चं थर्ड मल्टिपल आहे. साहजिक आहे ना, π/2चं थर्ड मल्टिपल आहे म्हणजेच ऑड मल्टिपल आहे. 5π/2 हे π/2चं फिफ्थ मल्टिपल आहे म्हणजे ऑड मल्टिपल आहे. 7π/2 हे π/2चं सेवन्थ मल्टिपल आहे म्हणजेच ऑड मल्टिपल आहे. हे ओळखायला तसं सोपं आहे 90चं कितवं मल्टिपल आहे. पण आता हे नीट लक्ष द्या. पाय, 2π, 3π, 4π, 5π, एनी पाय म्हणजे n पाय, थोडक्यात n पाय हे सगळे π/2 चे इव्हन मल्टिपल्स आहेत. साधा विचार असा करा, पाय म्हणजे 180 की नाही पाय, तर पाय हे π/2 चं सेकंड मल्टिपल असतं नेहमी. π/2 चं सेकंड मल्टिपल म्हणजे इव्हन मल्टिपल असतं. बघा ना, पाय हे π/2 चं सेकंड मल्टिपल आहे म्हणजे इव्हन मल्टिपल आहे. म्हणजे मुळात पाय मध्ये π/2 × 2 असतंच, लक्षात ठेवा. पुढे कितीही पाय येऊ दे. आता 2π बघा, 2π म्हणजे काय 2 × 2 × π/2 चं हे π/2 चं सेकंड मल्टिपल आहे पाय म्हणजे 2 2 चा 4 झाले का बघा हे, म्हणजे π/2 चं फोर्थ मल्टिपल आहे का बघा हे 2π. π/2 चं फोर्थ मल्टिपल म्हणजे इव्हन मल्टिपल. आता 3π कडे बघा. बऱ्याच जणांना 3 म्हटल्यावर ऑड नंबर वाटतो, तसं नाही आहे. काय बघा 3π हे 3 × π/2 चं सेकंड. तुम्हाला एक लक्षात द्या, पाय मध्ये π/2 चं सेकंड मल्टिपल येतच. मग त्याला इंटू किती नंबर होईल तो कायम इव्हन नंबर आहे. 6 × π/2 होतात बघा. 2 3 जा 6 म्हणजे 6 3π त्याचा आन्सर येतो. म्हणजे π/2 चं हे सिक्स्थ मल्टिपल आहे म्हणजेच इव्हन मल्टिपल आहे. थोडक्यात सांगायचं तर इथनं पुढे पाठ करा. पाय, 2π, 3π, 4π, 5π एनी नंबर ऑफ पाय जर आला तर ते कायम π/2 चं इव्हन मल्टिपलच असतं. हे कायम π/2 चे काय असतात, इव्हन मल्टिपल असतात. आता एवढ्या पार्टशी रिलेटेड हा तुमचा पुढचा क्वेश्चन आपण तो स्टार्ट करणार. यात सगळं हेच येणार आहे तुम्हाला, कितवं मल्टिपल आहे काय आहे वगैरे अशा प्रकारचे हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला पाहायचे. ठीक आहे.
आणि शिवाय आपलं हे नेहमीच साइन लक्षात ठेवा, हे ऑल साइन टॅन कॉस. कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोण निगेटिव्ह असतो हे आपण त्याच्यावरून ठरवतो. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 2, प्रूव्ह द फॉलोइंग. त्याची मी एलएचएस लिहितोय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फर्स्ट एलएचएस. बरं, कॉस ऑफ पाय प्लस एक्स इंटू cos of minus x upon sin of pi minus x into cos of pi by 2 plus x. RHS cot square x प्रूव करायचे. RHS cot square x आपल्याला प्रूव करायचं आहे. बघा, cos ऑफ पाय प्लस एक्स. पाय हे 90चं सेकंड मल्टिपल असतं, त्यामुळे इव्हन मल्टिपल आहे. कॉस रिमेन्स कॉस, समोरचा एक्स लिहिला. आता पाय प्लस एक्स म्हणजे कुठला क्वाड्रंट, तर इथं बघायचं. पाय म्हणजे 180 प्लस एक्स म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये हा कॉस, हा नाही बघायचा, हा कॉस. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा, निगेटिव्ह, म्हणजे येणार आन्सर निगेटिव्ह. इंटू कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा. कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा. साइन ऑफ पाय मायनस थिटा. पाय हे पाय बाय 2 चं सेकंड मल्टिपल आहे, 90 चं सेकंड मल्टिपल आहे, म्हणजे इव्हन मल्टिपल आहे, त्यामुळे साइन रिमेन साइन. आता पाय मायनस एक्स, हे बघा, हे पाय आणि मायनस एक्स म्हणजे तुम्ही मागे जाणार, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार, जिथं साइन कसा असतो, पॉझिटिव्ह, म्हणजे येणार आन्सर पॉझिटिव्ह. इंटू कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स. आता पहिली गोष्ट, पाय बाय 2 चं म्हणजे 90 चं हे फर्स्ट मल्टिपल आहे, म्हणजे ऑड मल्टिपल आहे. ऑड कॉसचं काय होणार सांगा, साइन. आता कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स म्हणजे हे बघा, 90 प्लस एक्स म्हणजे तुम्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये येता. पाय बाय 2 प्लस एक्स म्हणजे तुम्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये येता. सेकंड मध्ये हा कॉस, हा बघायचा कॉस, हे नाही. कॉस कसा असतो, निगेटिव्ह, म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह येईल. वर एक मायनस साइन आहे, खाली एक मायनस साइन आहे, मायनस इंटू मायनस प्लस झाले. कॉस इंटू कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स, आणि खाली साइन इंटू साइन म्हणजेच साइन स्क्वेअर एक्स, आणि कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट, पण कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर म्हणजेच कॉट स्क्वेअर एक्स इक्वल्स RHS. असं या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवायचे आपल्याला. आता त्यातला सेकंड क्वेश्चन बघा, त्याची एलएचएस थोडं मोठं आहे हा, म्हणजे एलएचएस थोडी मोठी दिसते आपल्याला. कॉस ऑफ 3 पाय बाय 2 प्लस एक्स इंटू कॉस ऑफ 2 पाय प्लस एक्स इंटू, इथे एक ब्रॅकेट आहे बरं का, हा, इंटू कॉट ऑफ 3 पाय बाय 2 माइनस एक्स प्लस कॉट ऑफ 2 पाय प्लस एक्स इक्वल्स, तुम्हाला RHS मध्ये 1 प्रूव्ह करायचं आहे. RHS काय त्याची 1. ठीक आहे. हे एकदा पुन्हा, ऑल साइन टॅन कॉस 0 1 पाय बाय 2 2 पाय बाय 2 म्हणजेच पाय बरं का, 2 पाय बाय 2 3 पाय बाय 2 4 पाय बाय 2 म्हणजेच 2 पाय 4 पाय बाय 2 लिहून बघा म्हणजे कळतं तुम्हाला. 4 पाय. बघा, कॉस ऑफ 3 पाय बाय 2 प्लस एक्स. पहिली गोष्ट, 3 पाय बाय 2 हे पाय बाय 2 चं थर्ड मल्टिपल आहे, त्यामुळे कॉसचं काय होणार आहे, साइन एक्स
ऑड मल्टिपल आहे, ऑड मल्टिपल कॉसचा साइन करा. 3π/2 प्लस समथिंग म्हणजे तुम्ही कुठल्या क्वाड्रंट मध्ये झाला बघा, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये हे बघायचं कॉस कसा असतो, पॉझिटिव्ह, म्हणजे येणारा आन्सर पॉझिटिव्ह इंटू कॉस ऑफ 2π + x. 2π हे π/2 चं इव्हन मल्टिपल आहे, π/2 चं इव्हन मल्टिपल आहे, त्यामुळे कॉस रिमेन्स कॉस, समोरचा थिटा म्हणजे x लिहायचं. आता 2π प्लस समथिंग हे बघा, हे जरा 1 हे 2π प्लस समथिंग म्हणजे तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलात, तिथं सगळेच ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे येणारा आन्सर पॉझिटिव्ह आहे. इंटू ब्रॅकेट कॉट ऑफ 3π/2 - x. पहिली गोष्ट ऑड मल्टिपल आहे, त्यामुळे ऑड मल्टिपल असल्यामुळं कॉटचं काय होणार आहे सांगा, टॅन होणार आहे, टॅन x. आता 3π/2 मायनस समथिंग म्हणजे तुम्ही कुठल्या क्वाड्रंटला आलात, थर्ड. बघा ना, 3π/2 - x म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो, म्हणजेच कॉट कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये इथं बघा टॅन किंवा कॉट कसे असतात, पॉझिटिव्ह, म्हणजे येणारा आन्सर पॉझिटिव्ह आहे. हे प्लस साइन आहे. कॉट ऑफ 2π + x, पुन्हा 2π + x म्हणजे तुम्ही कुठे जाता बघा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. 2π हे 90 चं फोर्थ मल्टिपल आहे, म्हणजे मी म्हटलं ना कुठलाही पाय आला तर 90 चं इव्हन मल्टिपल आहे. 1π 2π 3π 4π एनी पाय 90 चं इव्हन मल्टिपल आहे, त्यामुळे कॉट रिमेन्स कॉट आणि समोरचा थिटा x. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुम्ही चालला असाल तर तिकडे सगळेच TR ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह असतात. ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू sin x into cos x as it is ब्रॅकेट मध्ये या टर्मला मी लिहिणार आहे sin x upon cos x प्लस cos x upon sin x is equal to sin x into cos x as it is ब्रॅकेट मध्ये sin square x plus cos square x क्रॉस मल्टिप्लिकेशन sin square x plus cos square x upon खाली sin x into cos x equals sin x into cos x multiplied by 1 upon identity वरती 1 upon sin x into cos x. फाइनल आंसर 1 is equal to RHS. ठीक है. थर्ड क्वेश्चन में LHS sec of 840 degree into cot of minus 945 degree plus sin of 600 degree into tan of minus 690 degree equals 3/2 प्रूव करायचे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया की कॉट ऑफ मायनस थिटा आणि टॅन ऑफ मायनस थिटा याच्यावरून आपण ह्यांचे साइन पहिले आधी असे ठरवून घेऊया. बघा, कॉट ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस कॉट थिटा, ही टर्म निगेटिव्ह आहे, ही टर्म पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मायनस सेक ऑफ 840 इंटू कॉट ऑफ 945. काय झालं सांगा, कॉट ऑफ मायनस थिटाचा आन्सर बघा मायनस कॉट थिटा लिहिलेले. तसं टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस टॅन थिटा, म्हणून हे जरी प्लस असलं तरी येणारा आन्सर इथलं मायनस आहे. sin 600 डिग्री इंटू टॅन ऑफ 690 डिग्री. आता नेहमीप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा मायनस साइन तिथला आहे तसं सेक ऑफ 840 90 चं टेबल म्हणत चला, 9 9 चं 81 तेव्हा 810 प्लस वरचं 30 डिग्री इंटू कॉट ऑफ, आता बघा याच्या जवळपास 90 चं टेबल जवळपास 90 10 चा 900
आणि वरचे 45 डिग्री मायनस साइन ऑफ 9 6 54 540 आणि वरचे 60 मिळून 600 होतात की नाही बघा इंटू tan ऑफ 9 7 63 आणि वरचे 60 डिग्री. मी तुम्हाला सांगितलं म्हणून मी नेहमी मागे थांबतो अलीकडे आणि प्लस पुढे जाऊन तो अँगल काय येतो तो बघतो. मला ते जास्त कन्व्हिनियंट वाटतं. हा प्रत्येकाला वाटेल असं बघा हे मायनस साइन ऍज इट इज. आता 810 हे 90 चं ऑड मल्टिपल आहे कारण 9 9 81 ना म्हणजे हे ऑड मल्टिपल आहे. 810 हे 90 चं ऑड मल्टिपल आहे. ऑड मल्टिपल असल्यामुळं सेक चं काय होणार सांगा कोसेक समोरचा थीटा लिहिला. आता याचा अजून आपण साइन ठरवायचं आहे. बघा 90 चे 9 मल्टिपल्स कंप्लीट करून 30 डिग्री. बघा 90 चे 9 मल्टिपल्स कंप्लीट करून 30 डिग्री असं पटकन कळलं पाहिजे. सेकंड क्वाड्रंट आहे बघा कसं लक्षात 90 चं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ मल्टिपल 5 6 7 8 मल्टिपल 9 मल्टिपल कंप्लीट करून 30 डिग्री पुढे आला. म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला तुम्ही तर सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. तिथं सेक कसा असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक कसा असतो बघा साइन पॉझिटिव्ह म्हणजे कोसेक पॉझिटिव्ह म्हणजे सेक तिथं कसा असतो निगेटिव्ह म्हणून येणारा आन्सर निगेटिव्ह. हे बघायचं लक्षात ठेवा हे नाही हा कसा बघायचा पुढे इंटू. आता कॉट ऑफ 90 चे 10 मल्टिपल कंप्लीट करून 45 डिग्री. आता बघा 90 चे 10 मल्टिपल पटकन बघा 4 मल्टिपल 8 मल्टिपल 9 10 आणि पुढे 45. कुठल्या क्वाड्रंट आला तुम्ही थर्ड क्वाड्रंट आला. तिथं कॉट कसा असतो कॉट पॉझिटिव्ह म्हणजे येणार आन्सर पॉझिटिव्ह. साइन तरी ठरलं काय ते. आता बघा 10 मल्टिपल म्हणजे इव्हन मल्टिपल त्यामुळे कॉट रिमेन्स कॉट आणि समोरचा थिटा लिहिला त्याचं साइन पॉझिटिव्ह आहे ते आता आपण पाहिलेलं आहे. इथले मायनस 9 6 54 म्हणजे हे 6वं मल्टिपल आहे 6th मल्टिपल म्हणजे इव्हन मल्टिपल आहे त्यामुळे साइन रिमेन्स साइन आणि समोरचं 60 डिग्री. आता आपण 6 मल्टिपल कंप्लीट करून 60 डिग्री पुढे जायचं आपल्याला. बघा 90 चे 4 मल्टिपल झाले 5 6 झाले आणि परत थोडं पुढे जायचं म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये आला. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो तर निगेटिव्ह म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह. 9 7 63 7 म्हणजे ऑड मल्टिपल आहे म्हणजे tan चं काय होणार सांगा कॉट समोरचा थीटा. आता 7 मल्टिपल्स आहेत 90 चे 7 मल्टिपल्स आणि प्लस 60 डिग्री. बघा 90 चे 7 मल्टिपल्स इथपर्यंत तरी 4 झाले 5 6 7 आणि पुढे समथिंग. चौथ्या क्वाड्रंट मध्ये येणार जिथं tan कसा असतो निगेटिव्ह म्हणजे येणार आन्सर निगेटिव्ह. असं पहिल्यांदा हे मी सगळ्या गोष्टी रिड्यूस करून घेतल्या ते अँगल्स कमी करून घेतले. आता पुढं मायनस इंटू मायनस प्लस कोसेक 30 इंटू कॉट 45 मायनस इंटू मायनस परत असं विचार करा हे मायनस साइन तसंच हे मायनस इंटू मायनस प्लस झाले हे साइन तसंच दिले साइन 60 इंटू कॉट 60. आता व्हॅल्यूज सांगा कोसेक 30 किती सांगा साइन 30 हाफ मग कोसेक 32 इंटू कॉट 45 1 मायनस साइन 60 रूट 3 बाय 2 आणि कॉट 60 1 बाय रूट 3 कॉट 60 1 बाय रूट 3 2 on the 2 minus 1 by 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 to the 4 4 minus 1 3 3 by 2 बराबर RHS काय इक्वल्स RHS 10 LHS इक्वल्स RHS. ओके आता फोर्थ क्वेश्चन बघा
LHS. Cosec of 90 minus x into sine of 180 minus x into cot of 360 minus x into sec of 180 plus x into tan of 90 plus x into sine of minus x. आणि RHS आपल्याला 1 प्रूव्ह करायचं आहे. चला बघा, कोसेक ऑफ 90 मायनस थिटा ऑड मल्टिपल आहे, 90 चं फर्स्ट मल्टिपल आहे, कोसेकचं सेक होणार x. आता 90 मायनस x म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, जिथं 90 मायनस x 90 मधून x मायनस करा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतात तुम्ही, इथं सगळे TR पॉझिटिव्ह म्हणजे येणारा आन्सर पॉझिटिव्ह इंटू. आता साइन ऑफ 180 मायनस x, 180 हे 90 चं सेकंड मल्टिपल आहे, त्यामुळे साइन रिमेन्स साइन, समोरचा थिटा दिला. आता 180 मायनस समथिंग, हे बघा 180 मायनस समथिंग सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणारा आन्सर पॉझिटिव्ह इंटू कॉट ऑफ 360 मायनस x, हे बघा 360 आणि मायनस x म्हणजे मागे आला. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉट कसा निगेटिव्ह म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह, हे तर पहिले ठरलं. आता हे 90 चं कितवं मल्टिपल आहे, फोर्थ मल्टिपल आहे, इव्हन मल्टिपल आहे, कॉट रिमेन्स कॉट, समोरचा थिटा लिहायचा. सेक ऑफ 180 प्लस x, पहिल्यांदा इव्हन आहे का ऑड आहे बघा, इव्हन आहे म्हणजे सेक रिमेन्स सेक, समोरचा x लिहायचा. आता 180 प्लस समथिंग म्हणजे कुठला क्वाड्रंट, हे बघा 180 म्हणजे प्लस समथिंग थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये सेक कसा निगेटिव्ह म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह. tan ऑफ 90 प्लस x, 90 हे ऑड मल्टिपल आहे, फर्स्ट मल्टिपल आहे 90, त्यामुळे tan चं काय होणार सांगा, कॉट होणार, कॉट. 90 प्लस समथिंग म्हणजे कुठला क्वाड्रंट सांगा, 90 प्लस समथिंग सेकंड क्वाड्रंट मध्ये tan कसा निगेटिव्ह म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह. साइन ऑफ मायनस थिटा म्हणजेच मायनस साइन थिटा, साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे काय झालं, मायनस साइन. आता न्यूमरेटर बघा मायनस साइन, बघा ह्याचा साइन दिला, सेक एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉट एक्स अपॉन मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, म्हणजे वरच्या टर्मचं साइन मायनस, खालच्या टर्मचं साइन मायनस, हा सेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू साइन एक्स, हे प्लस प्लस मायनस म्हणून मायनस, मायनस मायनस प्लस, प्लस इंटू मायनस म्हणून मायनस, मायनस मायनस साइन कॅन्सल झाले, सेक एक्स कॅन्सल, sin x cot x cancel is equal to 1 equals RHS, thus LHS equals RHS. बघा तुम्ही सगळ्याच्या सगळ्या एक्सरसाइज हा ह्याच्यावर अवलंबून आहे, 90 चं कितवं मल्टिपल, ऑड का इव्हन. ऑड मल्टिपल असेल तर काय चेंजेस करायचे, साइनचा कॉस, कॉसचा साइन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक. आणि इव्हन मल्टिपल असेल तर नो चेंज, साइन रिमेन्स साइन, कॉस रिमेन्स कॉस, टॅन रिमेन्स टॅन, बाकी रिमेनिंग रेशोज रिमेनिंग ऍज इट इज. फक्त क्वाड्रंट नुसार साइन मात्र ठरवायचं, त्यासाठी ऑल साइन टॅन कॉस यायला पाहिजे. आणि हे कळलं पाहिजे की 90 प्लस समथिंग म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आपण जातो, 90 प्लस समथिंग म्हणजे सेकंड मध्ये जातो, एवढं फक्त कळावं लागतं बस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. पांचवा क्वेश्चन बघा, फिफ्थ क्वेश्चन. LHS sin cube pi plus x into sec square
pi minus x into tan of 2 pi minus x upon cos square pi by 2 plus x into sin of pi minus x into cosec square minus x into cosec स्क्वेअर मायनस मी मित्रांनो मुद्दाम ब्रॅकेट केले बरं का तिथे ऍक्च्युली तुम्हाला दिलं नाहीये पण मी केले cosec स्क्वेअर मायनस आणि RHS आपल्याकडे आहे RHS ही काहीतरी tan क्यूब x आहे RHS काय बघा tan क्यूब x हे प्रूव्ह करायचं आहे ठीक आहे बघूया बरं तो क्यूब वगैरे आपण जरा नंतर बघायचं पहिल्यांदा एवढंच बघायचं साइन ऑफ पाय मायनस सॉरी साइन ऑफ पाय प्लस एक्स पाय हे पाय बाय 2 चं इव्हन मल्टिपल असतं नेहमी त्यामुळे साइन रिमेन साइन समोरचा एक्स लिहायचा आता साइन बघूया आपण पाय प्लस एक्स म्हणजे कुठला क्वाड्रंट हा बघा पाय प्लस एक्स पाय म्हणजे 180 हे बघा लिहितो काय तर 0 पाय बाय 2 पाय एक्चुअली 2 पाय बाय 2 असतात ते 3 पाय बाय 2 2 पाय वगैरे आता पाय प्लस एक्स म्हणजे कुठला क्वाड्रंट गेला तुम्ही थर्ड क्वाड्रंट थर्ड मध्ये साइन कसा निगेटिव्ह म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह आणि त्या टर्मचा क्यूब आहेच ना हा तो नंतर लिहायचा इंटू सेक ऑफ पाय मायनस एक्स पुन्हा पाय हे 90 चं इव्हन मल्टिपल आहे त्यामुळे सेक रिमेन सेक समोरचा एक्स आता पाय मायनस समथिंग हे बघा पाय मायनस समथिंग तुम्ही सेकंड क्वाड्रंट जाता सेकंड मध्ये सेक कसा असतो सेक सेकंड मध्ये सेक निगेटिव्ह म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह आणि वरती त्याचा स्क्वेअर आहे तसा इंटू 2 पाय 1 पाय 2 पाय कितीही पाय असू दे हे पाय बाय 2 चे इव्हन मल्टिपलच असतात त्यामुळे tan रिमेन्स tan समोरचा थीटा पण 2 पाय मायनस एक्स हे जरी 2 पाय मायनस एक्स फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला जिथं tan तुमचा कसा असतो निगेटिव्ह म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह होल डिवाइडेड कॉस ऑफ ते स्क्वेअर मध्ये बघायचं नाही आता काही बघायचं नाही हा स्क्वेअर आहे तो बघायचा नाही कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स म्हणजे कॉस ऑफ 90 प्लस एक्स ऑड मल्टिपल आहे कॉसचं साइन पाय बाय 2 प्लस समथिंग म्हणजे सेकंड क्वाड्रंट सेकंड मध्ये कॉस कसा असतो सांगा सेकंड मध्ये बघा कॉस निगेटिव्ह म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह आणि त्याचा स्क्वेअर आहे त्याचा साइन ऑफ पाय मायनस एक्स पहिली गोष्ट मला सांगा साइन ऑफ पाय म्हणजे 90 चं सेकंड मल्टिपल आहे त्यामुळे साइन रिमेन साइन समोरचा एक्स पाय मायनस एक्स म्हणजे पाय मायनस एक्स म्हणजे सेकंड क्वाड्रंट सेकंड मध्ये हा साइन कसा असतो रे पॉझिटिव्ह म्हणजे येणारा आन्सर पॉझिटिव्ह त्याला स्क्वेअर क्यूब काढून आता कोसेक ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस कोसेक थिटा आणि त्याचा परत काय सांगा हा वरती स्क्वेअर आहे ही स्टेप आधी व्यवस्थित कळली का बघा पुढं निगेटिव्ह टर्मचा क्यूब निगेटिव्ह साइन थिटाचा क्यूब म्हणजे साइन क्यूब थिटा थिटाच्या ऐवजी एक्स मायनसचा स्क्वेअर प्लस म्हणजे इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू पुन्हा मायनस टॅन एक्स अपॉन मायनसचा स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू हे साइन एक्स आहे तसे इंटू मायनसचा स्क्वेअर प्लस हे झाले कोसेक स्क्वेअर एक्स आता सगळ्यात पहिल्यांदा मायनस इंटू मायनस प्लस त्यामुळे साइन संपला साइनचा विषय संपला आता बघा हे साइन क्यूब आणि हे दोघं मिळून साइन क्यूबच झाले कॅन्सल झाले काय काय राहिलं सांगा सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स आणि अपॉन
अपॉन कोण राहिले हे खाली कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता इथं कंटिन्यू करतो. सेक स्क्वेअर एक्स ला मी लिहिणार आहे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. हे इंटू टॅन आहेत की नाही आहे तसे, कारण मला टॅन पाहिजे ना RHS मध्ये. आणि हे जे आहेत हे ते 1 अपॉन कोसेक स्क्वेअर एक्स बरोबर आहे. 1 अपॉन आहेत की नाही ते वर घेतले साइन स्क्वेअर एक्स होतात. काय म्हणते कळते का? ह्याला 1 अपॉन कॉस स्क्वेअर लिहिलं, टॅन एक्स आहे तसे लिहिले. आणि 1 अपॉन कोसेक स्क्वेअर आहेत ना त्याला साइन स्क्वेअर लिहिले. मग साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स इथं आहेतच की. मग टॅन स्क्वेअर इंटू टॅन म्हणजेच टॅन रेस टू 3x किंवा टॅन क्यूब एक्स आणि इक्वल्स RHS. झालं का बघा करून? आणि आता मात्र ह्यातला जो लास्ट क्वेश्चन आहे हा तुमचा तुम्ही स्वतः करायचा. त्यातला सांगा कॉस थीटा आहे तसं आहे साइन ऑफ 270. तुम्हाला जरा प्रॅक्टिस नको का? ऑड मल्टिपल आहे इव्हन मल्टिपल आहे चेक करा. साधा आहे. फक्त एवढं हिंट देतोय बघा. 270 हे 90चं थर्ड मल्टिपल आहे म्हणजे ऑड मल्टिपल आहे. परत 270 हे 90चं थर्ड मल्टिपल आहे म्हणजे ऑड आहे. 180 हे 90चं सेकंड मल्टिपल आहे म्हणजे इव्हन मल्टिपल आहे. हा शेवटचा क्वेश्चन तुमचा तुम्ही स्वतः ट्राय करायचा. आणि जर नाही आलं तर मला नुसतं मेसेज टाका, मी पुन्हा करून दाखवतो. लक्षात आलं? आता या पुढचा जो आपण एक्सरसाइज आहे हा जर तुम्हाला जमायचा असेल व्यवस्थित यायचा असेल तर तुम्हाला काय काय यायला पाहिजे सांगतो. डबल अँगल फॉर्म्युले, हाफ अँगल फॉर्म्युले, 3 थीटा, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ 3 थीटा आणि साइन सी प्लस साइन डी, साइन ऑफ 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2 वगैरे वगैरे. हे फॉर्म्युले तुम्हाला चांगले येत असतील तरच तुम्हाला पुढचा एक्सरसाइज जमणार आहे. त्यामुळं फॉर्म्युले एका कागदावर लिहून ठेवा. ते दररोज वाचा, सारखे सारखे वाचा आणि लिहून पाठ करा. ओके.